तर वाघ किंवा बिबट्या जो प्राणी आहे का नाही, तो जर हल्ला करायचा असेल तर माणसावरती, तर ते असं हाताला पकडत नाही किंवा पायाला पकडत नाही किंवा कुठं म्हणजे असा हल्ला करत नाही. तो सगळ्यात महत्त्वाचा हल्ला म्हणजे कुठं करतो, एकतर मान पकडतो किंवा डोकं पकडतो. म्हणून मी काय केलंय, जरी त्याने पकडलं तरी दात त्याचे जे आहेत ते ह्या चादरीमध्ये गुंततात किंवा कमी प्रमाणात आपल्याला त्याची इजा होते दातापासून. आणि गळ्याला पकडलं तर गळ्याला पण आपल्याला दात जे आहेत ते कमी प्रमाणात लागू शकतात. ते असं हे बचाव करण्यासाठी मी ही चादर गुंडाळली बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. तर नमस्कार मित्रांनो, तर आत्ता वाजले संध्याकाळच्या 9 आणि आपलं जेवण हे झालं आहे आता. म्हणजे आपण रोजचं 8-8:30 वाजता जेवण करतो सगळीच, आणि आपलं 8-8:30ला जेवण झालं आहे. पण थोडा वेळ जेवण करून पाणी हे पिऊन जरा बसलो निवांत. आणि त्याच्यानंतर आता थंडी तर वाजते भरपूर बाहेर, आणि सुवर्णाला आता घासायच्यात भांडी. तर दाखवतो तुम्हाला भांडी बघा किती घासायच्या, तिकडे या. तर ही पाळाभर भांडी आहेत बघा, ही पाळाभर भांडी घासायच्यात. आणि आपल्याला आता भांडी घासायला जायचं आहे बाहेर, कारण आपली काही इथं कुठं सोय नाही भांडी घासायची. म्हणून आपण जाणार आहे रस्त्याला. चला तर आपण आता रस्त्याला जाणार आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, आता बाहेर आहे भरपूर थंडी आहे बघा बाहेर. आणि कसं आहे माहिती आहे का, मी टी-शर्ट घातलाय, तुम्ही म्हणता लई थंडी आहे म्हणता, तुम्ही स्वेटर नाही घातला, कानटोपी नाही घातली. मी आहे खेडेगावातला माणूस, रानटी माणूस, आणि आम्हाला काय थंडी वाजत नाही असं काय नाही. थंडी वाजते, आम्हाला पण वाजते. आम्ही माणूसच आहे, हाडा मासाचाच माणूस आहे मी बी, तुमच्यासारखाच. मला बी 2 कान 2 हात आहेत, हातपाय आहेत, सगळं डोकं आहे, म्हणजे तुमच्यासारखाच माणूस आहे मी. पण खेडेगावात जरा आमच्या म्हणजे कसं असतं, जरा माणूस भाकरी कालवून खाऊन जरा तंदुरुस्त असतो बघा माणूस. हे बघू शकता तुम्ही, तर तंदुरुस्त असतो. आणि त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे जरा व्यायाम हे करून जरा धष्टपुष्ट असल्यामुळं आम्हाला थोडीशी थंडी कमी लागते, हे तुमचं बरोबर आहे. पण आणि दुसरा म्हणजे भाग कसा आहे माहिती आहे का, आपल्याकडे खरं सांगायला गेलं तर माझ्याकडे स्वेटर नाही बघा. म्हणजे खरं सांगतो तुम्हाला, म्हणजे ॲक्च्युली खरं खोटंच मला स्वेटर नाही. आम्ही 3 वर्ष झालं म्हणतो स्वेटर घेईन, पण काय 300 रुपयासुद्धा स्वेटर मला घेणं झालं नाही. आणि कानटोपी बी नाही. चला असू द्या. पण आता आपण त्याच्यातला काय जुगाड काढला आहे माहिती आहे का, आपल्याकडे नाही कानटोपी, तर ही आहे आपली सोलापुरी चादर. ही काय सोलापुरी चादर आहे. आणि त्यापासून आपण काय करतोय, थंडीचा बचाव करण्यासाठी ही एकदम उबदार असते बघा, प्युअर सोलापुरी चादर आहे. ह्याच्यावरती तुम्ही नाव पण वाचू शकता, कुठे गेलं हे नाव, हो का इथं नाव आहे सोलापूर म्हणून. तर ही सोलापुरी चादर आहे. आणि तिचा उपयोग असला, इतकी गरमाई थंडीमध्ये गरमाई निर्माण करते का नाही, ती लई गरमाई निर्माण करते. मग आपण काय केलं, तिचा जुगाड हे असा केला आहे. आणि हे थोडीशी अशी पट्टी केली आपण, जेणेकरून हे मफलर टाईप होते बघा. हे बघू शकता तुम्ही, मफलर असतो ना त्या टाईप होते. तर आपल्याला त्याचा जुगाड काय करायचा आहे, हे असं घ्यायचं आपल्याला, हे असं डोक्याला इथून घ्यायचं, हे असं घ्यायचं इथून, आणि हे गळ्याभोवती टाकायचं आहे बघा. आपल्याला गळ्याभोवती टाकून हे असं ठेवायचं आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, ह्याच्यापासून थंडीचा बी बचाव होतोय. आणि दुसरा म्हणजे काय बचाव होतो ते तुम्हाला आता आपण घराच्या बाहेर भांडी घासायला गेल्यावर दाखवतो, कशासाठी आपण हे केलंय ते. तर चला. तर मित्रांनो, आलोय आपण आता घराच्या बाहेर रस्त्याला भांडी घासायला. आणि सुवर्ण बसली इथं भांडी घासत. पण आता हे तुम्ही पाठीमागं बघू शकता की भरपूर अंधार आहे बघा, दिसतोय का तुम्हाला, हे असा भरपूर अंधार आहे पाठीमागं आपल्या घराच्या साईडला. तर बघू शकता मित्रांनो, इथं सुवर्णा बसली भांडी घासत. तिला बी स्वेटर नाही आणि कानटोपी बी नाही, म्हणजे खरी कंडिशन आहे. तिला बी कानटोपी बी नाही, स्वेटर बी नाही. हे पाणी गार लागतंय का, नाही गरम आहे पाणी. तर पाणी ते इतकं गार आहे का नाही मित्रांनो, कारण काय माहिती आहे का, इकडं आपल्या इकडं नदी आहे जवळ, आणि ऊस पण इथं लागवड जास्त आहे. त्याच्यामुळं ऊसाला पाणी हे दिल्यामुळं जरा जास्त इकडं गार लागतं बघा. आणि ह्या टाइमला पाणी गारच असतंय बर्फावाने, विचारता काय. आणि पाणी बघा भरपूर गार आहे, तरी पण बिचारी घासती भांडी, काय करणार, असू द्या. सकाळी भांडे घासायचं म्हटल्यावर सकाळची बी थंडीच असते. सकाळी जावं लागतं सगळ्याला. बघा सकाळी पण भांडी घासायची म्हणली तर म्हणते ती थंडी असते भरपूर, आणि आता बी थंडी असते. मग आता भांडी घासून घेतली म्हणजे कसं आहे, सकाळचा ताप असतो
थोड्या वेळ जरा लवकर उठण्यापेक्षा थोडंसं उशिरा उठू शकतो थंडीच्या दिवसात, म्हणून भांडी आताच घासून घेते ती. तर बघू शकता मित्रांनो, तर काय आहे, तुम्ही म्हणता हे कशासाठी घातलं आहे. आता आपल्या इकडे पडला आहे भरपूर अंधार आणि सुवर्णा बसली बघा इथं भांडी घासत. अंधारात काय दिसत नाही, लाईट पण कमी आहे आपल्याला, आणि त्याच्यासाठी हे मफलर घातलं आहे मी. आणि तिला सोबत आलेलो असतो मी इथं बाहेर, कारण का बा सोबत यायचं आहे, तर इकडं आहे तर आमच्या इकडं ऊसाची लागवड भरपूर आणि केळीची पण लागवड भरपूर. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, आता ऊसतोडी चालू झाली, थंडीच्या दिवसात ऊसतोडी चालू असते, तर ही चालू झाली. आता हे नोव्हेंबरची जवळजवळ किती तारीख आहे का, तारीख किती आहे, हां नोव्हेंबरची 24 तारीख आहे. तर मग आता ऊसतोड भरपूर चालू झाल्यात, आणि ऊस तुटला का नाही की काय होतं बघा, आता मला सारखं लक्ष द्यावं लागतं इकडे, कारण श्राव्य पण इथं असते माझ्यासोबत. तर ऊसतोड चालू झालेली असते, आणि ऊसतोड चालू झाल्यानंतर ऊस कमी कमी होत गेला की इकडं ह्या भागामध्ये काय आहे, बिबट्याची भीती आहे, वाघाची भीती आहे, परत अजून कोल्ह्यांची भीती आहे. म्हणजे हे सर्व पशु जे आहेत त्यांची इकडं आम्हाला लय भरपूर भीती असते बघा. त्याच्यामुळं ही जी घातले का नाही मी, हे खास त्याच्यासाठी घातले का, तर वाघ किंवा बिबट्या जो प्राणी आहे का नाही, तो जर हल्ला करायचा असेल तर माणसावरती, तर ते असं हाताला पकडत नाही किंवा पायाला पकडत नाही किंवा कुठं, म्हणजे असा हल्ला करत नाही. तो सगळ्यात महत्त्वाचा हल्ला म्हणजे कुठं करतो, एकतर मान पकडतो किंवा डोकं पकडतो. म्हणून मी काय केलं, जरी त्याने पकडलं तरी दात त्याचं जे आहेत ते ह्या चादरीमध्ये गुंततात, किंवा कमी प्रमाणात आपल्याला त्याची इजा होते दातापासून. आणि गळ्याला पकडलं तर गळ्याला पण आपल्याला दात जे आहेत ते कमी प्रमाणात लागू शकतात. ते असं हे बचाव करण्यासाठी मी ही चादर गुंडाळली बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. कारण कसं आहे, आता ही भांडी घासते पुढं बघून, दिसली का, आता हे अंधार आहे भरपूर आपल्या इकडे, त्याच्यामुळे काही कळत नाही. हे पुढे बघून भांडी घासत असते, आणि मग जर पाठीमागनं वाघ किंवा कोल्हा किंवा काय आलं तर काय कळणार आहे का तिला. मग त्यासाठी ती भांडी घासूस तर मी बाहेर थांबलेलो असतो आणि सगळीकडे नजर देत असतो. कारण तुम्ही बघू शकता इकडे किती अंधार आहे आपल्या इकडे, बाहेर काहीच दिसत नाही. तर हे बघा मित्रांनो, आपल्या म्हणजे बाहेरच सगळं हे जंगल असल्यामुळे, येड्या बाबळीचं ह्याचं सगळं गवत हे उगावलेलं आहे आणि जंगल असल्यामुळेच वाटतं. आणि इथं हे पशु म्हणजे येते तर 100% मध्ये कोल्ह्याने आपली इथनंच कोंबडी, मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होते बघा, कोल्ह्याने इथनंच कोंबडी नेलती आपली पळवून. त्याच्यामुळं हां तांबड्या कलरची कोंबडी नेली म्हणून श्राव्य सांगते बघा, आहे का. म्हणून आणि श्राव्य पण असते हिच्यासोबतच भांडी घासायला. त्याच्यामुळे मला काय करावं लागतं, मला बाहेर इकडल्या साईडने ती तिकडं पुढं बघून भांडी घासत असते, आणि मी इकडे तिच्या पाठीमागे इकडल्या साईडला लक्ष देऊन असतोय, मोबाईलची बॅटरी लावून बघत असतो बघा कुठं काय आहे का. ही भीती सगळ्यात मरणाची भीती आहे आम्हाला. काय सांगायचं मला, अशा वातावरणात आम्ही खेडेगावात राहतो, असं जीवन जगतोय बघा. चालायचं काय असतं आता, ते काहीतरी देव म्हणतात ना, जैसे ठेवेले तैसे राहावे, तसंच आम्हाला राहावं लागतंय बघा. हे बघू शकता तुम्ही, असं जंगल दिसतंय सगळं. काय ह्यातनं आलेलं कळणार आहे का सांगा बरं तुम्ही. वाघ येतोय, बिबट्या येतोय का कोल्हा येतोय, आणि ही इथं भांडी घासत बसलेली असते तिकडे तोंड करून. त्याच्यामुळं आम्हाला इकडे लक्ष देत थांबावं लागतंय. आणि त्यातल्या त्यात काय मित्रांनो, इकडे खेडेगावात राहिलंय भरपूर अंधार, म्हणजे लाईटीचा प्रॉब्लेम थोडासा कमीच राहतो. कारण इकडे काय तसं म्हणजे शहरासारखं हाय मास्टर देव वगैरे म्हणजे भरपूर लाईट ही रस्त्याला नसते. त्याच्यामुळं लई प्रॉब्लेममध्ये राहावं लागतंय आम्हाला. बघू शकता तुम्ही अंधार. तर आल्यात आता सुवर्णाची भांडी निम्मी अर्धी होत आल्यात. ते झाल्याच्या नंतर मग आता झोपाय जायचं. तर चला बाय मित्रांनो, राहू द्या सपोर्ट आमच्या पाठीशी असाच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्रावू बाय बाय कर, चल बाय बाय. दिसते का श्रावू याच्यात अंधारात. आता अंधार आहे मित्रांनो आमच्या इकडे भरपूर, त्याच्यामुळं माझा पण नाही इलाज आहे. मोबाईल पण थोडीशी क्वालिटी आपली खराब आहे मोबाईलची, पण चाललंय त्याच्यातून. सुवर्णा बाय बाय कर. अहो मी दिसतच नाही कुठं. हां दिसते हा बाय. बाय बाय मित्रांनो.